नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण इतिहास या घटकासंबंधित की वेगवेगळे स्मॉल मायनर कंपोनंट्स आहेत जे आपल्या सिलेबसच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, किंबहुना की बऱ्याच विद्यार्थ्यांना ते माहिती नसतात, त्यांचा एक आढावा घेत आहोत। यामध्ये पुढील महत्त्वाचा एक टप्पा आहे तो कोणता, तर साधारणतः कालगणना। ओके, कालगणना हा जो एक बेसिक कंपोनंट आहे त्याच्यामध्ये की काळाला आधीही नाही आणि अनंतही नाही आहे समजा। ओके, काळ कसा आहे की जसं प्रसिद्ध कवी मोहम्मद इक्बाल यांनी असं म्हटलं आहे की लियाकत हस्ती सुनी तो दरमिया से सुनी ना इंतदा की खबर आहे ना इम्तहा मालूम, की मी कधी आलो आहे, काय आलो आहे, की हे पूर्वी कधीही कोणी सांगू शकलं नाही, नंतरही काही सांगू शकणार नाही। फक्त आपण काळाचं मापन केलं पाहिजे थोडक्यात तसं। मग ते मापन करायचं तर खूप जुनी पद्धती आहे की ती कोणती, तर चंद्रावरती आधारित। तर मग कोणती, तर अमावास्या आणि पौर्णिमा असं आपण ज्याला म्हणत आहोत। मग अमावास्या आणि पौर्णिमेचा फॉर्म्युला कोणता, की साधारणतः फुल मून आणि न्यू मून समजा, जे आपण म्हणतो साधारणतः फोर्टनाईटली पक्षिक। मग जगामध्ये सगळ्यात जुनी काळ मोजण्याची पद्धती कोणती होती, तर पक्ष, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष। अमावस्येकडून पौर्णिमेकडीची वाटचाल की प्रकाश वाढत जातो आणि पौर्णिमेपासून अमावस्येकडे प्रकाश कमी कमी होत जातो समजा, ते प्रकरण। मात्र नंतर अरबस्थान, की साधारणतः अरबस्थानामध्ये वेगळ्या प्रगत कल्पना येऊ लागल्या होत्या की मधील काळामध्ये की अब्राहमिक धर्म निर्माण झाले होते। मग सुरुवातीला ॲडम आणि ईव आणि त्यानंतर मग साधारणतः वेगळ्या ज्या परंपरा होत्या की सुरुवातीला हजरत प्रॉफेट अब्राहम आलेत, अब्राहम यांच्यानंतर की त्यांच्या वारसांपैकी किंवा त्या लाईनेजमध्ये पुढे कोणी, तर साधारणतः मोझेस यांनी ज्यू धर्माची स्थापना केली। त्यानंतर मग याच ज्यू धर्मामध्ये येशू ख्रिस्तांचा जन्म झाला आणि त्यानंतर की मग पुढं ख्राइस्ट पद्धतीची कालगणना आली येशू ख्रिस्तांच्या जीवनावरती। नंतर की साधारणतः प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की यांच्या मक्केहून मदिना किंवा याथरीब, मदिनाला त्या काळात याथरीब म्हणलं जाईल, तिकडे जाण्याची एक नवीन कालगणना निर्माण झाली समजा तशी त्या दिवसापासूनची। व त्याला की साधारणतः मग काबा शरीफ या परिसरामध्ये आजही पवित्र मानलं जातं किंवा सर्व भारतामध्ये संपूर्ण जगभरामध्येही पवित्र मानली जाते तशी। तर अशा अनेक वेगळ्या कालगणना आहेत ज्या प्रामुख्याने आपण धर्माशी संबंधित जोडलेल्या आहेत। मात्र मग आता सायंटिफिकली आजच्या कालगणनेकडे आपण कसं आलो त्याचा एक थोडासा आपण आढावा घेऊयात। ओके, सो आठवडा हा कन्सेप्ट कुठून आला, तर अरबस्थानातून भारतामध्ये आला आहे 8व्या शतकामध्ये, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं। त्यापूर्वी सर्वत्र पंधरवाडा होता। मग साधारणतः आजही वेगवेगळे सण जर पाहिले तर काय असतं, तर पंचमी असते की साधारणतः 5वा दिवस, सप्तमी असते, नवमी असते 9वा दिवस, किंवा मग दशमी असते, एकादशी 10 + 1 द्वादशी आहे। ओके, किंवा मग पुढं पौर्णिमेनंतर अमावस्या येते। तर या प्रक्रियेमध्ये की कालगणना की साधारणतः आपण सगळे येशू ख्रिस्तांच्या जन्माशी संबंधित जोडलेले आहेत। तसं भारतामध्ये जर सगळ्यात जुनी कालगणना कधी म्हटली तर ती येशू ख्रिस्तांच्या जन्मापूर्वी 7000 वर्ष अगोदर होती, 7000 इयर्स बिफोर द बर्थ ऑफ जेसस क्राइस्ट। मग ती कोणती, तर आकाशामध्ये 7 कॉन्स्टोलेशन्स असतात, 7 ऋषी, त्यांना आपण म्हणतो सप्तर्षी। चीनमध्येही तीच आहे, सेम आहे, त्याला ते BAIDU बायडू असं म्हणतात, त्या नावाने की त्यांनी स्वतःचं GPS देखील लॉन्च केलं आहे तसं, बायडू। ओके, मग सप्तर्षी ही भारतातील सगळ्यात जुनी कालगणना आहे, ती आजही हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर परिसरामध्ये वापरली जाते। आजही आपण गेलो की मी साधारणतः मागे 2 महिन्यापूर्वी गेलो होतो, तर त्यांना या कालगणनेचं काही देणं घेणं नाही आहे। लेह लडाख परिसरात वगैरे गेलो तर ते सप्तर्षीनुसारच कालगणना सांगतात, ही एक खासियत आहे समजा तशी। ओके, सो दॅट केम। मग आता कालगणना की साधारणतः जर भारतामध्ये जर वापरायची म्हटली तर हळूहळू भरपूर वेगळ्या कालगणना आहेत की साधारणतः त्या पंधरवाड्यावरती आधारित होत्या। मागच्या चीनच्या लेफ्ट साईडला कॅस्पियन समुद्र आहे, अफगाणिस्तानच्या थेट सरळवरती पाहायचं, कॅस्पियन समुद्राच्या परिसरात 3 भटक्या टोळ्या होत्या, शक, कुशाण आणि हुन। तर सुरुवातीला हे शक की त्या परिसरातील हुनांनी त्यांना हाकलून लावलं आणि म्हणून ते भारतामध्ये आले। तर भारतामध्ये आल्यानंतर की साधारणतः पळत आलते आणि भारतीय लोक त्यांना स्वीकारतील की नाही याची गॅरंटी नव्हती। ते दिसायला प्रचंड उंच होते, धिप्पाड होते, अगदीच ब्रॉक लेझनर, जॉन सिना यांचे त्या काळातील वर्जन होते तसं आहे। मग त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर प्रचंड मारकाट केली आणि ते अफगाणिस्तान आणि त्यानंतर पंजाब परिसरापासून दिल्ली आणि इतर वेगळ्या परिसरात स्थिरावले। ओके, शकांच्या टोळ्या, या शकांनी भारतामध्ये सिस्टमॅटिक पद्धतीची पहिली कालगणना चालू केली आणि म्हणून कालगणनेच्या मागे शक किंवा शके लिहिण्याची परंपरा निर्माण झाली आहे। ओके, शकांचा वारसा असं आपण म्हणू शकतो आहे शक। मग त्यानंतर हे शक भारतामध्ये स्थिरावू लागल्यानंतर पुढील टप्प्यामध्ये त्यांचे तिकडचे विरोधक होते, त्या कुशाणांना जरा वाईट वाटलं। मग ते कुशाण काय म्हणाले की आपण ज्यांना बकरा मेंढरासारखं हाकलून दिलं, कुत्र्याची पिल्लं जशी हाकलून दिली की पळत सुटतात, तशी या परिसरातून आपण यांना हाकललं आणि तिकडं नशीब उजळलं, आपण तिकडून इकडे येऊयात। आणि म्हणून की हे कुशाण या काळात भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर या शकांचा पुन्हा पाडाव केला आणि यांना कोकण किनारपट्टीमध्ये सगळे स्थिरावलेत मग ते पुढचे शक। मात्र ज्या दिवशी कुशाणांनी शकांचा पाडाव केला
त्या दिवशी भारतीयांनी गुढी उभारली आणि तो गुढी उभारल्याचा दिवस तो कोणता, तर मग तो आपण आज कालगणना म्हणून आपली राष्ट्रीय कालगणना स्वीकारली याची शालिवाहन शके आहे. ओके, सो शक ही मूळ भारतीय कालगणना आहे, किंबहुना आज हीच आपली नॅशनल कॅलेंडर म्हणून आपण स्वीकारलेली आहे. अशी कोणती आहे, शालिवाहन शके. मग घटना कोणती घडली आहे, प्रसिद्ध कुशाण राजा कनिष्क, कुशाण वंशाचा राजा कनिष्क किंवा कुशाण राजघराण्याचा राजा कनिष्क याने भारतामध्ये येऊन शकांचा पाडाव केला, की ज्या भारतीयांना पूर्वी शकांनी भरपूर मारकाट केली होती, मारलेलं होतं. एवढं मारलं होतं की आज भारतामध्ये मनस आली की शक की नजरो से देखा आहे, की थोडक्यात शक जे होते चिनी ओरिजिनचे होते, बारीक डोळ्यांचे होते, इकडे तिकडे कुठं पाहतात काही कळत नव्हते आजच्या चिनी लोकांसारखे. मग शक की नजरो से देखा आहे की ही मन त्याच्यातूनच आली तशी. तर ज्या लोकांनी भारतीयांना मारहाण केली आहे त्यांनाच मारहाण करून हाकलून दिलेले लोक आलेत आता, आणि म्हणून भारतीयांनी गुढी उभारली. मग तो कुशाण राजा होता कनिष्क. ओके, कनिष्क की ज्याच्या काळात सिल्क रूट ऋषी मार्ग भारतातून गेला होता, अत्यंत गुणवान दयावान राजा होता. त्याच्याच दरबारामध्ये पंचरत्न ठेवण्याची परंपरा निर्माण झाली सगळे. ओके, त्याच्याच काळात महायान ही बौद्ध धर्मामध्ये फूट पडली आणि पुढं की जगाच्या इतिहासावर त्याचा मोठा इम्पॅक्ट पडला, विशेषतः भारताच्या इतिहासावरती ही सगळी प्रक्रिया पुढे चालू झाली आपण पाहू शकतो. मग आता चीनकडून कुशाण टोळ्या भारतात आल्यात. कनिष्क सम्राट कनिष्काने की साधारणतः ही प्रक्रिया सगळी पार पाडलेली आहे तशी, की आजच्या जवळपास 9 देशांवरती त्याचं राज्य होतं. नक्कीच एक महान राजा म्हणून कुशाण राजा कनिष्क मानला गेला आहे. सिल्क रूट ज्याच्या काळात भारतातून गेला आहे तो असा एकमेव राजा होता, आणि त्या दृष्टीने की मग याच कालगणनेचा प्रभाव आजही भारतीय उपखंडामध्ये सर्वत्र पडलेला आपण पाहू शकतो तसा. ओके, कनिष्काचा काळ हा आपण इथे साधारणतः म्हणू शकतो आहे. मग आता की साधारणतः तेव्हापासून आपण ही कालगणना स्वीकारली. त्याच काळात दक्षिण भारतामध्ये सातवाहनांचं साम्राज्य होतं, आणि मग शालिवाहन असं सातवाहनांना संस्कृत पंडितांनी म्हटलेलं आहे. तसं शालिवाहन शके ही जी कालगणना आली ती मूळ याच्यात. तसं तर कुशाणांचं त्याच्यात नावही नाही आहे, कारण भारतीयांना ते आणि हे वेगळे आहेत असं काही कळालेलंच नाही, कारण दिसायला दोघंही चिनी वंशाचे होते आणि म्हणून मग सेम टू सेमच सगळे दिसत आहेत तसं आहे. ओके, सो शालिवाहन शके ही कालगणना याच भारताची राष्ट्रीय कालगणना आहे. ही कधी चालू झाली, ख्रिस्त जन्मानंतर 78 वर्षांनी, 78 इयर्स आफ्टर दी डेथ दी बर्थ ऑफ अ क्राइस्ट असं आपण म्हणू शकतो तसं. मग आजची जर शालिवाहन शके काढायची असेल, आजची जर शालिवाहन शके जर काढायची असेल तर ते साधारणतः किती, सो 2020. ओके, किंवा मग आज आहे समजा 2022, तर आपल्याला 78 करावं लागेल. ओके, 60. की मग हा प्रश्न एकदा बँकिंगच्या एक्झाममध्ये विचारून चालला आहे की शालिवाहन शके ही कालगणना ही जर आज काढायची असेल तर काय, आजच्या ऑल इंडिया रेडिओवरच्या बातम्या असतील किंवा सगळ्या सरकारी बातम्या असतील तर ते आपण इथे डिफाईन करू शकतो तशा. ओके, ही साधारणतः या अँगलने. सो शालिवाहन शके ही भारताची मूळ कालगणना आहे असं आपण म्हणू शकतो आहे. पुढे येऊयात. उत्तर भारतामध्ये की विक्रम संवत किंवा विक्रम संवत्सर हा एक नवीन पॅटर्न आहे. किंवा आजही आपण जर कालगणना पाहिली तर 2 मेथॉडॉलॉजी तिथे लिहिल्या असतात, विक्रम संवत आणि पुढील टप्पा कोणता, तर शालिवाहन शके. ह्या 2 पद्धतीच्या कालगणना आहेत, खूप काही फरक नाही, 2-4-5 दिवसाने फार तर फार आठवडाभरांनी डेट्स पुढे मागे जातात तशा. आता विक्रम संवत की या कुशाण टोळ्यांचा पराभव, शक टोळ्यांचा पराभव करणारा राजा तो म्हणजे आजच्या उज्जैन परिसरामध्ये उदयास आला. त्याने या शक टोळ्यांचा पराभव केला आणि त्या कारणास्तव की मग त्याच्या नावाने कालगणनाच निर्माण झाली, ती म्हणजे विक्रम संवत किंवा विक्रम संवत्सर. ओके, मग आता 58 BC रोजी ही चालू झाली, 2021 अधिक 58. ओके, किंवा मग 2022 आपण म्हणूयात आजच्या काळातील. समज साधारणतः किती, तर 58 इयर्स बिफोर दी बर्थ ऑफ अ क्राइस्ट. ओके, सो पूर्वीची जी पाहिली आहे किती नंतरची होती, आजच्या टप्प्यातील ही आहे. मग आता कलाचुरी, आनंद विक्रम, राज्याभिषेक शके, दिन ए इलाही किंवा मग तौहीद ए इलाही की सम्राट अकबराने, जलालुद्दीन मोहम्मद अकबर यांनी जी कालगणना चालू केली होती समजा की इलाही अल्लाह यांच्या नावाने, किती म्हणजे इलाही, अशा वेगळ्या भरपूर वेगळ्या कालगणना आहे. त्याचं कारण काय, तर प्रसिद्ध चाणक्याने, चाणक्य हा एक जो राजनीतितज्ञ होऊन गेला, पॉलिटिशियन होऊन गेला आहे, की त्याने अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये असं सांगितलं की राजा कालस्य कारणम, की राजा हा स्वतःचा एक काळ निर्माण करतो आणि तो काळ कसा असेल की साधारणतः तो कलियुगावरती मात केल्याचं प्रतीक असेल. मग तेव्हापासून फॅड निर्माण झालं. भारतामध्ये जवळपास वेगवेगळ्या घराण्याच्या सम्राटांनी स्वतःची कालगणना निर्माण करण्याचा सपाटाच लावला आहे पुढे. अशा भरपूर वेगळ्या कालगणना आहे. शिवाजीराजांनी कोणतं केलं तर राज्याभिषेक शके, मुघल कालखंडात कोणतं तर इलाही किंवा दिन ए इलाही वरून इलाही ही कालगणना सम्राट अकबरांनी चालू केली आहे. त्यापूर्वी की सुलतानशाहीने कोणती, तर मग साधारणतः
की इस्लामिक पद्धतीची कालगणना जी आपण म्हणतो की काबा शरीफ आणि त्या संबंधित झालेलं स्थलांतरण आहे समजा, आणि प्रॉफेट मोहम्मद यांचं पुनरागमन आहे समजा, 8 वर्षानंतर ते पुन्हा काबा परिसरामध्ये आलेत आणि त्यानंतर मग इस्लाम तिथे स्थिरावला आहे की त्यावरती असलेली कालगणना समजा. तशी अशा भरपूर वेगळ्या कालगणना आहेत की त्या संबंधित की पुढे आपण आपल्या सिलेबसमध्ये नमूद करणारच आहोत तसा. ओके, सो भारतामध्ये आपण चर्चा केली आहे सप्तर्षी ही साधारणतः कोणती, तर बिफोर ख्राइस्ट, येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतर, की थोडक्यात त्याला 9022 वर्ष पूर्ण झालेत असं आपण म्हणू शकतो आहे. सामान्यतः की साधारणतः ह्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या कालगणना आहेत त्या कालगणनेचा टप्पा आपण पार पाडलेला आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना एक अशी अडचण असते की कालगणना इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर, मग समजा आज 2022 आपण म्हटलं तर 2022 2 आहेत समजा. ओके, एक आफ्टर ख्राइस्ट आहे त्याला आपण एडी असं म्हणतो, एना डॉमिनी, आफ्टर ख्राइस्ट एना डॉमिनी, की साधारणतः म्हणजे प्रकाशपूर्व, येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतर प्रकाश उतरला असं आपण म्हणतो. सो एना डॉमिनी, आणि त्यानंतर ही येशू ख्रिस्तांचा जन्म हा शून्य मानून की बिफोर ख्राइस्ट ही कालगणना आपण स्वीकारली आहे. याच्यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जास्त डेप्थमध्ये पण जायचं नाही, की आपल्याला येशू ख्रिस्तांच्या जन्मापूर्वी जेवढे सगळे काळ होऊन गेलेत किंवा काही वर्ष झालीत तर ती सुरुवातीला 2022 पासून शून्याकडे यायचं आहे. मग इथं मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे यायचं, एवढंच, दॅट्स इट, दुसरं काही करायचं नाही. मग एकच एक्झाम्पल लक्षात ठेवायचं तो म्हणजे ऋग्वेदाचा काळ. ऋग्वेदाचा काळ किती आहे, 1500 ते 1000. ओके, आणि त्यानंतर मग आपण पुढे येणार शून्याकडं. सो ही एक उलटी गड्डी आहे. इकडं आपण शून्यापासून 2022 प्लसकडे जातो आहे, मात्र ख्रिस्त जन्माच्या अगोदर 1500 ते 1000, की थोडक्यात इसवी सन पूर्व मोजायचं म्हटलं तर कसं मोजायचं की मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे. एक एक्झाम्पल, सम्राट अशोकाचा काळ, मग तो साधारणतः किती, 380 ते 320, 320 ते 380 नाही, रिव्हर्स मोजायचं. ओके, एवढीच एक उलट गंडी आहे, बाकी याच्यामध्ये खूप काही वेगळेपणा नाही तसा. ओके, सो येशू ख्रिस्तांच्या जन्मापूर्वीही जग होतं आणि अगदी कार्बन डेटिंग, आर्गॉन डेटिंग, ओके, अशा वेगळ्या माध्यमातून की आपण साधारणतः हे वेगळी सगळी प्रक्रिया सध्या पार पाडत आहोत अशी. ओके, सो बऱ्याच विद्यार्थ्यांचा इसवी सन आणि ईसा किंवा मसीहा हा एक मूळ शब्द आहे की ज्यांनी मानवजातीचा मसीहा म्हणून आपण पुढे त्यांना स्वीकारलं. मग खास करून की ब्रिटन हा जो देश आहे की याने जवळपास सगळ्या जगावरती राज्य केलं. मग ब्रिटन हा एकमेव देश आहे की तो कॅथलिक परंपरेतून प्रोटेस्टंट झाला डायरेक्टली. सगळं स्टेट सिम्बॉल किंवा स्टेट रिलिजन, धर्माचं राज्य एका पद्धतीने मानून की त्यांनी मग प्रोटेस्टंट संप्रदाय स्वीकारला आणि जगभर राज्य केलं. मग तिथं वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या कालगणनेशी जोडून घेण्यासाठी ही कालगणना स्वीकारलेली आहे, ज्याला आपण ग्रॅगेरियन पद्धतीची कालगणना असंही म्हणतो आहे. ओके, की साधारणतः कोणती, की कालगणना. मग हा मुद्दा कोणता येतोय, तर येशू ख्रिस्तांच्या जन्मावरती आधारित की आपण त्याला ग्रॅगेरियन पद्धतीची कालगणना म्हणतोय. हा मुद्दा तुम्हाला पुन्हा सांगतोय की साधारणतः कोणता, तर 0, येशू ख्रिस्तांचा जन्म शून्य मानायचा. इथं काय आहे तर इसपू, इसवी सन पूर्व, त्यानंतर इकडं किती, तर मग इसवी सन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एडी असं म्हणतो, इसवी सन, आणि इथं इसपू, इसवी सन. याच्यामध्ये एक रिव्हर्स गणती आहे की इकडं 10 लाख वर्ष आपण मोजू शकतो किंवा कोटी पण मोजू शकतो, काही देणं नाही आपला, फक्त ती आणायचीत कुठं, आज आपण इथं बसलो आहे. मग पूर्वी जेवढं काही घडलं आहे ते आपला आजच्या काळानुसार मोजायचं आहे आणि म्हणून सुरुवातीला त्याची लेव्हल शून्यापर्यंत आणायची. जसं ऋग्वेद पाहिलं 1500 ते 1000. ओके, तो साधारणतः 1500 हा झाला 1500 आणि इथं किती झाला आहे तर 1000. म्हणून मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडून, मग इथं 500 येणार, 400, 300, 200, 100, 0, आणि त्यानंतर मग हे आपण मोजू शकतो तसं. मग आजचा जर ऋग्वेद मोजायचा म्हटलं तर वेगळं खूप काही जायची गरज नाही, फक्त काय म्हणायचं तर 1500 इसवी सन बरोबर. ओके, सो हे कालगणना आहे की बेसिक कन्सेप्ट आपण कव्हर केला. आय होप यू एन्जॉयड इट. थँक्यू.